राम राम रे. कसं आहे माहिती आहे का, आपल्या इकडे चालू आहे मक्याला पाणी आणि इकडे चालू आहे कांद्याला पाणी. दोन्ही बी अपोजिटला आहेत एकदम. आणि ह्या रस्त्यामध्ये आहे मोठं झाड, एकदम वडाचं, एकदम मोठं लट. आणि 12 झालेत, एवढं ऊन लागले आता की सांगता सोय नाही. खूपच ऊन लागले. इकडे तिकडे धावपळीच्या नादात एकदम मस्त या झाडाखाली आलो इथं. की बा वाटलं की निवांत झोप लागावं इथं. थंडगार एकदम मस्त. का ए सीच्या पलीकडं पण आहे, ह्याच्या पुढे ए सीचं सुख पण कमी आहे. एवढं थंडगार झाड आहे बा. मोठं लट झाड आहे एकदम. हे बघा, खूपच मोठं झाड आहे. तुम्हाला दाखवतो पण हे का, खूपच म्हणजे खूपच मोठं झाड आहे. आणि ह्याचे जे लाल लाल फळं आहेत, बारीक 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 बारीक, ते आपल्या इथे खात्यात, ते काय माहीत तर नाही आपल्याला, पण खात्यात की नाही. कोणी कोणी खात्यात बी म्हणतात, कोणी कोणी नाही बी खात म्हणतात. एकदम मऊ मऊ असतं, एकदम बारीक बारीक आहेत फळं बी. आणि एक वर आग्या बी फळ आहे तिथं वर, तुम्हाला दाखवतो ते बघा. आग्या मोहळा आहे बघा, मोठं लोट आहे एकदम, एकदम मोठा आहे. कुठं आहे तो का, इथं तेवढं क्लिअर येणं झालं तिथं. होते तिथं तिथं काळभोर आग्या मोहळा आहे तेव्हा. खूपच मोठा आहे ते जर उठलं की नाही आपलं काहीच करत नाही, कारण की ते उठत नाही, कारण की आपण त्याला काही करणार पण नाही आणि ते उठणार पण नाही. खूपच मोठा आग्या मोहळा आहे. निवांत बसलेलं इथे एकदम. मग व्हिडिओ तरी टाकावं म्हणलं. एवढं मोठं झाड आहे, एकदम थंडगार आहे एकदम. इकडून दिसेल का, दाखवतो तुम्हाला. इकडून दिसतंय का ना, इकडून पण दिसणं झालंय. हा, इकडून थोडं फार दिसायला समजा. हा, जास्त दिसून झाले. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो. तुम्हाला झाड दाखवतो किती मोठं आहे ते. तिथं आपण झोके पण खेळू शकतात. ते एवढं त्याचे वेल आहेत ते तिकडे, तिथे झोके पण खेळता येते त्याच्यावर आपल्याला. मोठं वडच झाड कसं राहते तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यावर एकदम झोके पण खेळता येते. आम्ही लहानपणी खेळायचो झोके. तेव्हा प्रॉपर दिसायला तेव्हा ते आग्यामुळे तिथे तेव्हा तिथे आम्ही लहानपणी खेळायचो झाडा चढून. आता तेवढे काय, जिकडचे तिकडे सगळेजण कामाला गेले. कोणी पुण्याला गेले, कोणी कुणीकडे गेले. आता काय तेवढं काय एन्जॉय राहिलं नाही समजा, ज्याचे त्याच्या कामाला लागले. आता लाईक आणि फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्र हो.